महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। भविष्य आणि तांत्रिक कृत्य करण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक करून अश्लील चाळे करणाऱ्या भोंदू अशोक खरातचा काळा कारनामा आता उघडकीस आलाय। या संतापजनक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अशोक खरात याला आज नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यामुळे आता या प्रकरणातील आणखी घाणेरडे आणि धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे। पोलिसांनी कॅनरा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयावर छापा टाकून अशोक खरातचा अटक केली। या कारवाईत महिलांशी अश्लील चाळे करतानाचे तब्बल 100 व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह पोलिसांच्या हाती लागल्याने एकच खळबळ उडाली आहे। अंधश्रद्धा, भविष्यकथन आणि अध्यात्माच्या आड महिलांचे शोषण करणाऱ्या या भोंदूचा खरा चेहरा आता समाजासमोर आलाय। या प्रकरणी पोलिसांनी त्याची मालमत्ता जप्त करत चौकशीचा फास आणखी आवळलाय। या भोंदूच्या संपर्कात आणखी किती महिला होत्या, त्याने कोण कोणाला जाळ्यात ओढले आणि या रॅकेटमध्ये आणखी कुणी सहभागी आहे का, याचा तपास आता वेगाने सुरू आहे। आज न्यायालय परिसरात तृप्ती देसाई यांनीही जोरदार संताप व्यक्त केला। अशोक खरातच्या तोंडाला काळे फासण्यासाठी त्या आल्या होत्या, मात्र पोलिसांनी त्यांना अडवले। यावेळी तृप्ती देसाई यांनी अशोक खरातवर गंभीर आरोप करत महिलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या अशा नराधमाला कडकात कडक शिक्षा झालीच पाहिजे अशी ठाम मागणी केली। भविष्य सांगण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या या घृणास्पद प्रकारामुळे नाशिकसह महाराष्ट्र हादरला असून अशा भोंदूंच्या मुखवट्याआड लपलेला विकृत चेहरा पुन्हा एकदा उघडा पडलाय। आता पोलीस तपासातून आणखी किती धक्कादायक सत्य बाहेर येते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।